राजकोट किल्ल्यावर नारायण राणे आणि आदित्य ठाकरे हे आमनेसामने आले तेव्हा दोन गटात हा तुफान राडा झाला। आदित्य ठाकरे यांनी कोंबडी चोर म्हणत त्यांना खिणवलं, तर ह्या राड्यानंतर घरात खेचून एकमेकांना मारून टाकेल अशी धमकी ही नारायण राणे यांनी दिली आहे। तर बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजप नेते नारायण राणे हे एकाच वेळी मालवणमधील राजकोट किल्ल्यावर दाखल झालेत। दोघांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी आणि नंतर दोघात मोठा राडा झाला। यानंतर राणेंनी घरात खेचून एकमेकाला मारून टाकेल अशी ही धमकी दिलेली आहे। मालवणमध्ये जो राडा झाला त्या दरम्यान नारायण राणेचा संताप पोलिसांवर उमटला। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना अंगावर येऊ द्या, एकमेकाला मारून टाकतो अशी धमकीच नारायण राणे यांनी पोलिसांसमोर दिली। मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राणे पिता पुत्र आणि आदित्य ठाकरेंसह म.वि.आ.चे नेते राजकोट किल्ल्यावर आमनेसामने आलेत। त्यानंतर राड्याला ही सुरुवात झाली। पोलिसांनी राणे समर्थकांना रोखून आदित्य ठाकरे आणि म.वि.आ.चे नेते राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी वाट मोकळी करून दिली। पाहणी झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी किल्ल्याच्या मागच्या बाजूला बाहेर काढा, किल्ल्याच्या मध्यप्रवेशद्वारावरून बाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका निलेश राणे यांनी घेतली आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं। या प्रकरणामुळे आदित्य ठाकरेंनी किल्ल्यावरच 2 तासच ठिय्या मांडला। तर मित्रांनो, या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा व आपल्या या मायभूमी चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।